पैशांच्या पावसाच्या वादातून गोळीबार प्रकरण मध्य प्रदेशाच्या माजी मंत्र्यांचा मुलगा शिरपूर पोलिसांच्या ताब्यात। शिरपूर तालुक्यातील पळासनेर जंगलात वर्षभरापूर्वी पैशांच्या पावसाच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशचे माजी मंत्री स्वर्गीय हिरालाल सिलावट यांचा मुलगा आणि काँग्रेसचा माजी युवक प्रदेश महासचिव यशवंत सिलावट याला खंडवा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले। खंडवा येथे एका राजकीय आंदोलनात सहभागी झाले असताना शिरपूर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली। या घटनेची पार्श्वभूमी अशी: शिरपूर तालुक्यातील सलाईपाडा भागात एका मांत्रिकाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून 1.5 लाख रुपये घेतले होते। मात्र जंगलात विधी केल्यानंतरही पैशांचा पाऊस न पडल्याने वाद झाला। या वादातून मांत्रिकावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणात यापूर्वी 4 संशयितांना अटक करण्यात आली होती, तर यशवंत सिलावट फरार होता। अखेर वर्षभरानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान संबंधित मांत्रिकावर देखील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला डिसेंबर 2024 मध्ये पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पळासनेर जंगलामध्ये काही इसम आले होते आणि त्या अनुषंगाने एक फायरिंग पण झालं होतं आणि येथील जे फिर्यादी आणि साक्षीदार हे त्याच्यात गंभीर जखमी झाले होते। याच्यातले जे आरोपी होते जे मध्य प्रदेशातून आले होते, तर त्याच्यापैकी 5 आरोपींपैकी 4 आरोपींना अटक करण्यात आलं होतं आणि एक आरोपी हे पाहिजे आरोपी होते, त्यांचं नाव होतं यशवंत शिलावट। त्यांना काल खंडवा येथून पोलीस पथकाने ताब्यात घेतलं आहे आणि रात्री 12:30 वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आता त्यांना कोर्टात PCR साठी हजर केले जात आहे।